हसणं मग ते हसणं. आई काय करायचं आता. वजन केलं पटकन असं घाबरलं. कसे घाबरलं. असं घाबरलं आणि पटकन म्हणलं चला घरी बाबा. पंजा लय खुश झाला. डायरेक्ट वजन काटत न उचललं. डायरेक्ट हॅपी मूड. आता कसं काय होते. मम्मी चिडवती बाबूला माझ्या. मारू मम्मीला मारू. मम्मी चिडवती ना. मम्मी चिडवती ना. सुई नाही लावली बरं झालं. बॉडी बिल्डर. आता फाईट. तुला फाईट चिडवती ना. चिडवतीस ना तू त्याला. घाबरते वजन घाटी टाकल्यावर. वाचलो बाबा. वजन केलं वाटतं पटकन तेवढं आपलं. सुई लावतात का काय मला. आज बघ किती आबाळ पकडायला चाललंय. नाळ कशी काय पडा ना. एवढे दिवस झाले ती काय कळे ना. काय पडत नाही रे तुझं. कसं सगळं चामीच करायचंय. आता काहीतरी कर ना एखादी गोष्ट. टेन्शन बघ तोंडावर आता. हे हसतात म्हणजे काहीतरी विषय आहे. नॉर्मल दिसाना ते लोक. बघतोय की कसं घरी सोडतायत का नाही. काय झालं पिल्या. काय झालं. मम्मी चिडवती बाबूला. मम्मी चिडवती. मारता का मला. मार. बघते कसं तुला बघ. चला कपडे घालायची. कपडे घाला. चला आता बस झालं. लय झालं. मूड चांगला तुमचा. हॅपी आता कपडे घाला. चला. अच्छी अय्यो काय करायची बाबा. सर्दी झाली. हे हसणं मग ते हसणं. आई काय करायचं आता. आज काहीच नव्हतं आम्हाला. आज नुसतंच वजन केलं. आनंद बघ. शना भूक लागली बाबूला. आता आपण कवळवून घेतोय. आता आम्ही इथं उन्हाला बसलोय नाही ना. हे जे आहे ना मित्रांनो, हे आहे हॉस्पिटल. आणि डिलिव्हरी होऊन आज 12 दिवस झालेले आहेत. आणि ॲडमिट होऊन 15-16 दिवस झालेले आहेत. गेली 15 दिवस आम्ही हॉस्पिटलमध्ये राहतोय. म्हणजे मला तरी इथून हलताच येत नाही कारण बाळासाठी. आणि इथं पाहू शकता तुम्ही. इथे रूपा झोपलेली आहे आणि इथे बाळ पण झोपलेलं आहे. आणि माझं इथं मी खिडकीच्या समोर बसलेली कारण खूप कंटाळा आला आहे मला पण. गेली 15-16 दिवस झाले आम्ही दोघी पण इथेच आहे. आणि बघू आज उद्या सोडतो म्हणायला लागलं. पण ते काही सोडत नाही आहे कारण असतं ना काहीतरी. सगळं चांगलं असलं तरी म्हणतात ना नजर लागतं वगैरे. तसंच काहीच आमच्या बाबतीत झालं आहे. पण आता परत तुम्ही म्हणाल की ही अंधश्रद्धा वगैरे. पण नाही, कुठेतरी अंधश्रद्धाला पण थोडंसं असतंय. असंच मलाही कुठेतरी असं वाटतं. कारण आमचं बेबी जेव्हा जन्मला तेव्हा खूप हेल्दी होतं आणि वेट पण खूप छान होतं.
पण काहीच कारण नाही. पण BCGच्या इंजेक्शननंतर त्याला ताप आला आणि त्यात आम्ही 15 दिवस झालं हॉस्पिटलमध्ये, तरी पण आम्हाला डिस्चार्ज वगैरे भेटत नाही. तर बाळ आणि बाळंतीण इथे झोपलेले आहेत. बेबी आता छान आहे, पण सकाळ संध्याकाळ त्याला सलाईनची गरज पडते. तर त्याच्या पायाला सुई वगैरे लावलेली आहे आणि खूप त्रास वाटतो त्याचं. पण असं नाही का की बाबा एवढं छोटंसं बाळ आहे, त्याला कसं सहन होईल वगैरे. आणि ती सुई एकदा हल्ली होती तर दुसऱ्यांचं ते काय बोलतात ना, लीक झाली होती. ती पहिली सुई हाताला लावलेली आणि नंतर ही दुसरी जी आहे ती पायाला लावली. पण एवढं वाईट वाटत होतं त्यावेळेला, कारण त्याचं दुःख बघवत नव्हतं. आणि बाळ एवढं छोटंसं येते की त्याला 10-12 दिवसाचं बाळ आणि एवढं सुई वगैरे टोचवून अक्षरशः ते रडायला लागलं की आमच्याच डोळ्यात पाणी येतं. आणि हे असं हॉस्पिटल आहे. बऱ्यापैकी सगळे पेशंट डिस्चार्ज होऊन गेलेले आहेत आणि आम्ही 1-2-4 जणच राहिलेलो आहेत आणि बाकी सगळे वॉर्ड पण रिकामीच आहे. आता आज आमचा डिस्चार्ज होता, पण काही कारणाने तो कॅन्सल झाला आहे. कारण डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आज सर्व औषधं संपतील आणि 1 दिवस म्हणजे 12 तासासाठी ऑब्झर्वेशनसाठी बाळाला इथे ठेवूया, जेणेकरून औषध वगैरे बंद झाल्यावर बाळाला ताप तर येत नाही ना, ह्याची सगळी खात्री करण्यासाठी. एक वेळेला त्यांचं पण बरोबर आहे की अशा गोष्टी होतात की औषध बंद झाले की पुन्हा ताप येणं वगैरे. पण आता थोडंसं 12 तास वगैरे सांगितलं होतं आणि त्यानंतर आम्हाला साधारण 3 दिवस थांबावं लागलं. आता डिस्चार्ज हवा आहे, पण आम्हाला डिस्चार्ज भेटत नाही. तर आपण बाळंतींची, बाळाच्या आईची प्रतिक्रिया ऐकूया. नो कमेंट्स. लय वैताग आलाय, लय म्हणजे घाण वैताग आलाय आम्हाला. पण आता काय करणार, आम्हाला बाळासाठी थांबायचंय आणि बघूया पुढे काय होतंय. आणि हा आहे तो सेक्शन जिथे रिलेटिव्स लोक आराम करतात, रात्रीच्या वेळी झोपतात वगैरे. तर इथे बरंच काळ मला घालवावं लागला. त्यावेळेला थोडीशी गैरसोय होत होती माझी, पण ॲडजस्ट करावंच लागत होतं.